सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून। अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंचा सुद्धा घात होऊ शकतो असं वक्तव्य दत्तात्रय मगर यांनी केलंय। शिंदेंच्या शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। दत्तात्रय मगर यांनी रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी हे वक्तव्य केलं। तर अजितदादांचा मृत्यू कसा झाला हे जनतेला सुद्धा माहिती आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। अजित पवारांप्रमाणे एकनाथ शिंदेंचाही घात होऊ शकतो असं वक्तव्य दत्तात्रय मगर यांनी केलंय। दत्तात्रय मगर हे शिंदेंच्या शिवसेनेचे माळशिरस पंचायत समितीचे सभापती आहेत। दत्तात्रय मगर हे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आहेत, सत्ताधारी पक्षात आहेत, मात्र त्यांनी रोहित पवारांच्या आंदोलनालाही पाठिंबा दिलाय। आपल्यातून अजितदादा गेले, अजितदादा कसे गेले हे सगळ्यांना माहित आहे, पण इथून पुढे कुठलाही नेता असा जाता कामा नये। मला सगळ्यात खंत वाटते एकनाथ शिंदे साहेबांची। एकनाथ शिंदे साहेबांसोबत सुद्धा असा घात होऊ शकतो, एकनाथ शिंदे साहेबांसंग सुद्धा असा घात होऊ शकतो। या कारणास्तव मी या दादांपाशी उभा आहे। एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत हा मेसेज जाऊ द्या, दादांची त्यांना काही येऊ द्या। साहेब, तुमच्या सुद्धा एक ना एक दिवस असा घात झाल्याशिवाय राहणार नाही ही मला खंत वाटते, पण या जनतेला सुद्धा माहित आहे अजितदादा कसे गेले। आमदार रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन जे आहे ते गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे आणि या आंदोलनाला आता शिवसेना शिंदे गटाचे माळशिरसचे पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांनी पाठिंबा दिलेला आहे। आपल्यासोबत दत्तात्रय मगर आहेत। खरं तर जाहीर पाठिंबा तुम्ही सत्तेत राहून सुद्धा रोहित पवारांना दिलेला आहे, जे विरोधी पक्षाचे आमदार आहेत। एक सांगायचं झालं तर जुगार चाललाय, जुगार सत्तेचा पत्त्याच्या पानासारखा जुगार चाललेला आहे। का तर आम्ही विरोधात आहे। आम्ही काय आम्हाला मशीननी मतं दिली ती का निवडून याला, मसरांना मतं दिली, शान काढायचंच काम करायचं का आम्ही? आम्हाला काय हाय का नाही, काय काम आहे ती का नाही? या गोरगरीब जनतेची कामं करायची ती का नाहीत? कुठला निधी नाही, निधीला आडवा आणलेला प्रशासन सगळं 4 वर्ष तुमच्या ताब्यात होतं, तुम्ही सगळं प्रशासन हक्क ताब्यात घेतलेला आहे। जनतेची सेवा करण्याची संधी मला ह्या जनतेने दिलेली आहे, पण सेवाच कराय काय मिळत नाही। निवडून तर दिलंय, आता कुठल्या अपेक्षेने यांच्या मोर जाऊ काम घेऊन? निधी तर देत नाहीत, चौकड निधी आडवा, अजून 1 रुपयाचा निधी दिला नाही तालुक्यात। तुम्ही आता रोहित पवारांना जाहीरपणे पाठिंबा दिला, तुम्ही असं म्हणालात, काय नक्की पाठिंबा देण्यामागचं कारण आहे? पाठिंबा देण्यामागचं कारण काय तर शेतकऱ्यांची कामं झाली पाहिजेत। ही लढा पार्टीचा कुठल्या पक्षाचा नाही, ही लढा शेतकऱ्याचा आहे। अन्नदान केले रोहित दादांनी। अजित पवाराला अपघात झालेला तर माहित आहे सर्व जनतेला, काय कारणास्तव झाला। तुम्ही सत्तेसाठी काय बी करू शकताय, मग शेतकऱ्यासाठी का करत नाही? शेतकरी गोरगरीब रात्रंदिवस इथं बसलाय दादांसाठी, या शेतकऱ्यांसाठी का काय करत नाही तुम्ही? तुम्ही पाऊल इलेक्शन राहू द्या बाजूला, आता आमच्या भागातनं शक्तीपीठ महामार्ग चाललाय, ह्याची काय गरज आहे तुम्हाला? शेतकऱ्याला खायला अन्न नाही, खायला पाणी, प्यायला पाणी नाही आता सध्याला आमच्या भागात। तुम्ही ह्याच्याकडे थोडं सुद्धा लक्ष दिलं, सगळीकडे दुर्लक्ष। तुम्ही शक्तीपीठ महामार्ग लेडीजला मारून, गावातल्या लोकांना मारून, गोरगरिबाच्या घशातला घास ओढून घेताय सरकार। काय गरज आहे? ज्याला 1 एकर 2 एकर आहे, काय तर करून पोटबाळ जगतंय,